नुकत्याच झालेल्या युद्धामध्ये आपण पाकिस्तानातली काही शहरं काबीज केली होती. तर बघा, नंतर हे सिद्ध झालं की ह्या सगळ्या फेक न्यूज होत्या. आज आपण पोस्ट ट्रूथ वर्ल्ड मध्ये राहतोय, म्हणजे सत्योत्तरी जग. याचा अर्थ काय? तर आजचं जग हे वस्तुस्थिती, फॅक्ट्स किंवा सत्याच्या पलीकडे पोहोचलेलं आहे. आज भावनिक आवाहन आणि व्यक्तिगत धारणा यात जास्त प्रबळ झालेल्या आहेत. राजकीय नेते खोटारडेपणे परंतु प्रभावीपणे आपलं म्हणणं पुढे रेटत असतात. तर याची कारण काय आहे? तर माहितीचा अतिरिक्त भडीमार. त्यामुळे सत्य काय असत्य काय हे आता तपासणं अधिक कठीण झालेलं. त्यासोबतच संस्था ज्या असतात, अनेक संस्था, मीडिया असो, राज्य संस्था असो, यांनी गमावलेली विश्वासार्हता. तर या कारणामुळे खोटेपणा आणि खरेपणा यातली सीमारेषा अत्यंत धूसर झालेली आहे. परंतु याचा फटका असा बसतोय की लोकशाही मूल्य धोक्यात आलेली आहे. यामुळे धार्मिक हिंसाचार, जातीय भेदाभेद तसेच ध्रुवीकरण प्रचंड प्रमाणात वाढीस लागलेलं आहे. तर एखादी बातमी, एखादा व्हॉट्सअप फॉरवर्ड, एखादी न्यूज बघताना आपण हे स्वतःला ताडून बघितलं पाहिजे की हे सत्य आहे की हा सत्याचा फक्त आभास आहे.